गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपण खूप उशिरा गाडी काढतोय आज पण, कारण आज 2 ट्रिप होत्या आपल्या. सो त्या कॅन्सल झाल्यात. त्यांचाच फायनलाइज करत होतो, पण त्या ट्रिप झाल्यात कॅन्सल आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला गाडी काढायला. आणि आता वाजलेत 11:30 बरोबर. 11:30 वाजलेत, 11:27 झालेत. गाडी स्टार्ट केली, पोल स्टार्ट करून गाडी चेक करून कालच सर्व्हिस करून आणली आहे गाडी. सो एकदा गाडी सर्व्हिस केली ना की गाडीचा आवाज आणि सगळं चेंज होऊन जातं आणि गाडी चालवायला पण मजा येते. सो चला जाऊया, आज आपलं टार्गेट पूर्ण करूया आणि येऊया घरी. चला. सो मित्रांनो, आलोय पहिली ट्रिप घेऊन. आता पहिली नाही, दुसरी. ठाण्याला पहिलं ह्याची लागली होती ट्रिप, ठाण्याची. तिकडनं ठाण्याचीच एक छोटी ट्रिप घेऊन ठाणा ईस्टला आलोय. आता वाट बघतोय पुढच्या ट्रिपची, घेऊन निघतो. आणि मित्रांनो, वातावरण काय असं झालंय ना की बस रे बस, एकदम दमट वातावरण आहे बाहेर. थंड हवा तर आहे, पण एक मिनटं, कुठलं हे मुलं. सो थोडंसं एकदम क्लायमेट. आणि मी आहे आता कोपरीला. इकडनं लेफ्टला गेलं तर कोपरी स्टेशन रोडला जो रोड जातो त्या रोडलाच उभं आहे. आणि बघूया आता कुठली ट्रिप येते. चला. सो मित्रांनो, आलोय आपण आता एअरपोर्टला आणि गाडी जस्ट पार्क केली. मस्त आल्या पार्किंग भेटली. आज काय जास्त गर्दी आहे पण भेटून गेली पार्किंग. आणि आता वाजलेत बरोबर 3:45 झाले, 3:45. आणि भूक लागली आहे, कारण उशिरा नाश्ता केला होता. 11 वाजता नाश्ता केला मी आज, त्यामुळे निघालो उशिरा. व्हिडिओ जास्त शूट नाही केला, कारण पटापट यायचं होतं. लेट निघालो होतं आणि आजचा आपला टार्गेट पण पूर्ण करायचा होता, कारण उद्या आणि लवकर घरी जायचं आहे. कारण उद्या आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे, एक उद्या 3 दिवसासाठी. सो असं आहे. आणि आता आलोय पार्किंगमध्ये, बसलोय जेवण करायला. डब्बा टिफिन घेऊन आलोय. आता बघूया टिफिनमध्ये काय काय दिलंय घरच्यांनी, बायकोने. बघूया. एक मिनिट, टिफिन. सो टिफिन मध्ये दिलंय आपल्याला, एक मिनिट. सो मित्रांनो, टिफिन मध्ये आपल्याला दिलंय भाकरी, भेंडीची भाजी आणि लोणचं. मस्त. खूप भूक लागली आहे. खूप दिवसांनी असं कळकळून भूक लागली. आणि जेवण करून घेऊया आणि मग बोलतो. खूप भूक लागली. चला. झालं आपले आता फ्रेश जेवण पण झालं, थोडं फ्रेश पण झालो. आणि गाडीची काच आहे ना आतमधनं सगळ्या पुसून घेतल्या एकदम मस्तपैकी. आता असं वाटतं काच आहे का नाही हे पण दिसून येत नाही. इतकं ट्रान्सपरंट. तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसतंय माहित नाही. आता विचार करतोय कुठे जायचं, कुठली, एक तर साऊथ बॉम्बेला किंवा आपल्या घराकडची जर चांगल्या रेटची भेटली बुकिंग तर घेऊन निघायचं आहे असं आहे. सो बघूया कुठली भेटते. चला. आता जस्ट क्लायंटला ड्रॉप केलंय. शेवटची ट्रिप होती आपली आणि डायरेक्ट ट्रिप भेटली आपल्याला बदलापूरची. आणि त्यामुळे क्लायंटला आता डायरेक्ट ड्रॉप केलंय आणि आता चाललोय घरी. कारण घरी जायच्या आधी आपल्याला 1-2 कामं पण आहेत, ती पण करायची आहे. आधी डीमार्टला जायचं आहे, थोडं शॉपिंग करायची आहे. मी जसं मगाशी म्हटलं की कुठेतरी जायचं प्लॅनिंग होतोय माझा. सो जाऊया पटकन डीमार्टला आणि शॉपिंग करूया आणि मग निघूया घरी. चला. सो गाईज, झाली आपली शॉपिंग आता करून आणि जस्ट आता आलो. मित्रांनो, एवढी गर्दी आहे डीमार्टला की बस रे बस, हालत खराब झाली. म्हटलं थोडंसं शूट करूया किंवा बघूया काय काय घ्यायचं, दाखवूया तुम्हाला. पण काय बघताच नाही आलं, कारण एवढी गर्दी आहे बस रे बस. आणि मी आता आलो होतो की अंबरनाथ कल्याण बदलापूर रोड आहे, तिथे एक नवीन आउटलेट सुरू झालं होतं ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या समोर, डीमार्टचं. तिथे आलो होतो. सो झालं, सगळं घेतलं आहे. खाऊ वगैरे पण घेतलं आहे मुलांना घरी खाण्यासाठी, कारण आता मी चाललो आहे 3 दिवसासाठी बाहेर. सो थोडंसं घरी पण मुलांना थोडंसं घेतलं आहे खायला, स्नॅक्स वगैरे पण त्याच्याबरोबर. आणि मला पण शॉपिंग करायची होती, ती पण झाली आहे. सो चला, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. कुठे जातोय, काय जातोय हे बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन कुठे चाललो आहे ते. आणि
उद्या मॉर्निंगलाच निघायचं आहे आपल्याला. सो बघत राहा आपलं चॅनेल MBA कॅबवाला. जर नवीन असाल आपल्या चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आणि जर लाईक आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका.